30 दिवसांची तयारी ठेवा. भारतात पुन्हा लॉकडाऊन. युद्धामुळे देश बंद. 2 दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी लोकसभेत आपल्याला कोरोनापेक्षा महाभयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल असे शब्द उच्चारताच सोशल मीडियावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. आता ही फक्त चर्चा नव्हती, भीतीचं वातावरण निर्माण व्हायला सुरू झालं होतं. पण तेवढ्यात मोदींनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली. सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांची बैठक त्यांनी घेतली काल सायंकाळी 5 वाजता. आणि मग त्यानंतरच सगळा गेम फिरलाय. मग त्या बैठकीमध्ये कोणती तारीख ठरलीये, नेमकं लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, कोणत्या सेवा चालू राहणार आणि कोणत्या सेवा बंद होणार, नागरिकांनी नेमकी आता काय काळजी घ्यायची आहे, लॉकडाऊनची तारीख काय असणार. चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती. आजचा हा व्हिडिओ केवळ एक साधी बातमी नाही, तर आपल्या देशावर घोंगावणाऱ्या एका महाभयंकर संकटाची ती भयावह जाणीव आहे, जिनं काल रात्रीपासून प्रत्येक भारतीयाची झोप अक्षरशः उडवून दिली आहे. परवा दुपारपर्यंत सगळं काही सुरळीत होतं, माणसं आपापल्या कामात गुंग होती. पण अचानक संसदेच्या पायऱ्यांवरून एक अशी बातमी धडकली जिने साऱ्या देशाचा श्वास जणू रोखून धरला. लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते हसू मुळीच नव्हतं. त्यांच्या आवाजात एक वेगळीच तडफ आणि डोळ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संकटाची स्पष्ट जाणीव जाणवत होती. सभागृहात शांतता इतकी होती की टाचणी पडली तरी तिचा मोठा आवाज येईल. प्रत्येक खासदार, मग तो सरकारचा असो वा विरोधी पक्षाचा, पंतप्रधानांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे जीव लावून कान देऊन बसला होता. आणि अखेर तो क्षण आला जेव्हा पंतप्रधान गंभीरपणे म्हणाले, देशवासियांनो, संपूर्ण जग सध्या एका विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या भडकलेल्या आगीची झळ आपल्या भारतालाही बसू शकते. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आता पुन्हा एकदा कंबर कसायला तयार राहा. हे शब्द बाहेर पडले आणि जणू अख्ख्या देशात एकच मोठा भूकंप झाला. लोकसभेतील त्या सतर्कतेच्या इशाऱ्याचा व्हिडिओ काही क्षणातच इंटरनेटवर वाऱ्यासारखा सर्वत्र पसरला. लोकांच्या मनात कालपर्यंत ज्या केवळ शंका होत्या, त्याचा आता प्रचंड भीतीत रूपांतर झालं होतं. हा नुसता इशारा नव्हता, तर ते येणाऱ्या एका महाभयंकर वादळापूर्वीचं शांततापूर्ण भाकीत होतं. लोकसभेतून बाहेर येताच गॅलरीत थांबलेल्या पत्रकारांच्या फौजेने नेत्यांना अक्षरशः वेढलं. पण कोणाकडेच याचं ठाम उत्तर नव्हतं. प्रत्येकाच्या मनात एकच धडधड होती. काय पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार? काय पुन्हा एकदा रस्ते सामसूम पडणार? काय पुन्हा एकदा आपल्या घराचा उंबरा आपल्यासाठी लक्ष्मण रेषा ठरणार? या गंभीर इशाऱ्यानंतर काही तासांतच जे दृश्य पाहायला मिळालं ते काळजाचा थरकार उडवणारं होतं. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील हालचालींना मोठी गती आली होती. मध्यरात्रीपर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे दिवे लख्ख सुरू होते आणि आज सकाळीच सर्वात मोठी घडामोड समोर आली. पंतप्रधानांनी तडकाफडकी सर्वपक्षीय बैठक बोलावली. काल सायंकाळी ही बैठक तिकडे पार पडली आहे. आता ही बैठक तिकडे पार पडत असताना आशिया खंडातील जवळपास 14 देशांनी आपल्या देशांमध्ये लॉकडाऊन लागू केल्याची बातमी व्हायरल झाली. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान अशा बऱ्यापैकी जे देश आहेत, तर अशा मोठ्या देशांनी देखील आपल्या देशांमध्ये काही ठिकाणी 3 दिवसांचे, काही ठिकाणी 12 दिवसांचे, तर काही ठिकाणी काही काळाचे वेगवेगळ्या पद्धतीचे लॉकडाऊन लागू केल्याची बातमी व्हायरल होत होती. पण इकडे आपल्या देशाचा जो मोठा निर्णय होता तो होणार होता या बैठकीमध्ये. सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. जरा विचार करा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले जुने मतभेद विसरून एकाच टेबलावर येतात, तेव्हा परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली असू शकते. या बैठकीच्या हॉलमधील वातावरण एकदम तणावपूर्ण होतं. बंद दरवाजा आड चाललेल्या या चर्चेत आरडाओरडा होत नव्हता, तर तिथे दाट चिंतेचं सावट पसरलं होतं. देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख तिथे हजर होते. बैठकीत मांडलेले गोपनीय रिपोर्ट पाहून कित्येक मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर अक्षरशः घाम फुटला होता. बाहेर तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्या चेहऱ्यावरूनही परिस्थितीचं गांभीर्य स्पष्टपणे मुंजत होतं. या बैठकीत नक्की काय खलबतं झाली असतील? सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार चर्चेचा मुख्य मुद्दा हा पुरवठा साखळी, सप्लाय चेन हाच होता. इराण आणि अरब देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे भारताला मिळणारे गॅस आणि कच्च्या तेलाचे महाकाय टँकर समुद्रातच अडकून पडले आहेत. जर हे इंधन टँकर वेळेवर पोहोचले नाहीत, तर देशातील वीज आणि संपूर्ण वाहतूक यंत्रणा कोणत्याही क्षणी कोलमडून पडण्याची चिन्ह आहेत. बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याने विचारलं, मग आता जनतेला काय उत्तर द्यायचं? त्यावर पंतप्रधानांनी जे उत्तर दिलं ते खूप खोल होतं. ते म्हणाले, लोकांना आता कडू सत्याची जाणीव करून द्यावीच लागेल, कारण अफवा या वास्तवापेक्षा जास्त घातक असतात. संसदेत आणि बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना देशाच्या रस्त्यांवर मात्र एका वेगळ्याच युद्धाला तोंड फुटलं होतं. जसा हा निरोप लोकांपर्यंत पोहोचला की पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं, तशी लोकांची पावलं वेड्यासारखी पेट्रोल पंपांकडे वळली.
रात्री 12 वाजले तरी पेट्रोल पंपावर अर्धा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोक आपल्या गाड्यांच्या टाक्या गच्च भरून घेत होते. कुणी डब्यांमध्ये डिझेल भरत होतं तर कुणी 2-2 वाहने घेऊन पंपावर ठाण मांडून होतं. तिथलं वातावरण इतकं तापलं होतं की केवळ रांगेत पुढे जाण्याच्या कारणावरून लोकांच्या आपापसात फ्रीस्टाईल हाणामाऱ्या सुरू झाल्या. प्रत्येकाच्या मनात एकच धस्स झालं होतं, जर उद्या पेट्रोल संपलं तर मी कामावर कसा जाणार, माझ्या पोरांना शाळेत कसं सोडणार. पेट्रोल पंप मालकांनी तर हात टेकले होते. साठा संपत आला होता तरीही लोकांची गर्दी काही ओसरत नव्हती. केवळ पेट्रोल पंपच नाही तर शहरांमधील मोठ्या सुपरमार्केटमध्येही रात्री उशिरापर्यंत जणू लुटालूट सुरू होती. लोक एका महिन्याचा धान्य नाही तर थेट 6-6 महिन्यांची बेगमी करत होते. पिठाची पोती, तेलाचे डबे आणि साखरेची पाकिटं ट्रॉलीमध्ये कोंबून लोक सैरावैरा धावत होते. किराणा दुकानदारांनी आधीच किमती वाढवायला सुरुवात केली होती, तरीही लोक जास्तीचे पैसे मोजायला आनंदाने तयार होते. सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर तो कोरोनाचा काळ उभा राहिला होता, जेव्हा हाताला काम नव्हतं आणि खायला अन्न नव्हतं. तीच परिस्थिती पुन्हा नशिबी येऊ नये म्हणून लोक जीवाचं राणं करत होते. पण या प्रचंड घाईत आपण हे साफ विसरतोय की आपली ही अनाठायी भीती महागाईला मोठं निमंत्रण देत आहे. आता मूळ प्रश्न येतो, नक्की काय काय बंद होणार? संभाव्य यादी पाहिली तर काळजाचा ठोका नक्कीच चुकतो. जर इंधन संकट खरंच ओढवलं तर सर्वात पहिले खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येतील. एसटी बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या सुद्धा निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच काय तर IT हब असलेल्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठमोठ्या ऑफिसेसच्या इमारती चालवणं पूर्णपणे अशक्य होईल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत तर परिस्थिती अजूनच गंभीर आहे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने नवीन बुकिंगच करता येणार नाही, असे ठोस संकेत आजच्या बैठकीत मिळालेत. लोकांच्या मनात दुसरी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे इंटरनेटची. समुद्राच्या खालून जाणाऱ्या ज्या डेटा केबल भारताला जगाशी जोडतात त्या सध्या युद्धाच्या छायेखाली धोक्यात आल्यात. जर इंटरनेट सेवा ठप्प झाली तर तुमचं गुगल पे, फोन पे आणि बँकिंग व्यवहार सगळं काही एकाच झटक्यात ठप्प होईल. याच भीतीने लोकांनी ATM वर गर्दी करून रांगा लावल्यात. पण जरा विचार करा, जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले सर्व पैसे बँकेतून ओढले तर अख्खी बँकिंग व्यवस्थाच कोसळून पडेल. आजच्या बैठकीत यावरही सविस्तर मंथन झालं की लोकांचा बँकिंग यंत्रणेवरचा विश्वास या काळात कसा टिकवून ठेवायचा. आता आपण या संकटाची तुलना कोरोनाच्या काळाशी करूया. कोरोनाच्या वेळी आपला शत्रू एक व्हायरस होता जो डोळ्यांना दिसत नव्हता, पण यावेळी आपला खरा शत्रू टंचाई हा आहे. तेव्हा आपल्याकडे गोदामात धान्य होतं पण घराबाहेर पडता येत नव्हतं. यावेळी मात्र आपल्या खिशात पैसा असेल पण बाजारात विकत घ्यायला वस्तूच नसतील, अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा चालू राहतील असं सरकारने वारंवार सांगितलं आहे, पण तरीही लोकांचा विश्वास बसेनासा झालाय. कारण जेव्हा गॅसच उपलब्ध नसेल तेव्हा हॉस्पिटलमधले जनरेटर्स कसे चालणार? जेव्हा डिझेलच नसेल तेव्हा रुग्णवाहिका पेशंटला घेऊन कशी धावणार? हे अस्वस्थ करणारे प्रश्न आज प्रत्येक भारतीयाला सतावत आहेत. पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांतून मजुरांचे लोंढे पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनच्या दिशेने वळले आहेत. लोक आपलं बिऱ्हाड गाठोड्यात बांधून गावी पळण्याच्या तत्वारीत आहेत. रेल्वे स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाहीये. तिकिटांचे दर ब्लॅक मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट किमतीने विकले जात आहेत. हे सगळं भयान चित्र पाहून असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा 2020च्या त्या वाईट दिवसात परतलो आहोत. पण मित्रांनो, या सगळ्या नाट्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतोय, ती म्हणजे आपला संयम. आजच्या या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी एक मोलाची गोष्ट सांगितली. हा देश कोणत्याही युद्धाने हरणार नाही. तो हरला तर फक्त अफवांच्या पिकामुळे हरेल. बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी थेट विचारलं की जर परिस्थिती इतकी नाजूक आहे तर सामान्य लोकांसाठी सरकारने पुरेसा साठा करून ठेवलाय का? त्यावर सरकारने गवाही दिली की भारताकडे किमान 3 महिन्यांचा अन्नसाठा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ कोणावरही येणार नाही. पण ही सकारात्मक माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचतच नाहीये. लोकांपर्यंत पोहोचतीये ती केवळ भीती. काही ठिकाणी तर लोकांनी मेणबत्त्या आणि कंदील साठवायला सुरुवात केलीये, कारण त्यांना वाटतंय की देश कायमचा अंधारात बुडून जाईल. पेट्रोल डिझेलच्या टंचाईपेक्षाही मोठं संकट आता उंबरठ्यावर आहे, ते म्हणजे अक्राळ विक्राळ महागाई. वाहतूक विस्कळीत झाल्यास दूध 100 रुपये लिटर आणि साधी कोथिंबीर 50 रुपयांवर जाण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी सरकार रेशनिंग लागू करण्याच्या गंभीर विचारात असून यामुळे साठेबाजीला चाप बसेल, पण स्वातंत्र्यावर काही मर्यादा येतील. पालकांच्या मनात एकच धाकधूक आहे, मुलांचं शिक्षण पुन्हा ऑनलाईनच्या पडद्यावर अडकणार का? पंतप्रधानांच्या बैठकीनंतर राज्यांना पूर्ण तयारीचे आदेश मिळाले आहेत. लॉकडाऊन हा शब्द कोणालाच प्रिय नाही, पण जीव वाचवण्यासाठी सरकारला हा कडू डोस घ्यावा लागू शकतो. मोदीजींचा संदेश स्पष्ट आहे, सावध रहा आणि अफवा पसरवू नका.
पेट्रोल पंप किंवा ATMवर गर्दी करून आपण आपल्याच गरजू बांधवांचं नुकसान करत आहोत. भारत याआधीही अनेक संकटांतून तावून सुलाखून निघाला आहे. ही वेळही नक्कीच निघून जाईल. पुढच्या काही तासात अधिकृत मार्गदर्शक तत्वे जाहीर होतील. तोपर्यंत स्वतःचे तर्कवितर्क लढवू नका. ही महत्त्वाची माहिती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून भीती दूर होऊन सर्वांना वस्तुस्थिती समजेल. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेत की कशा प्रकारे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सध्या चिंतेचं वातावरण आहे. पण या ठिकाणी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा मुळीच नाही, तर सध्याची परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे. बघा, लॉकडाऊन लागण्याची ही केवळ एक शक्यता आहे. सध्या जगभरात जे युद्धाचं सावट सुरू आहे, त्यामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. अशावेळी सरकार काही पावलं उचलू शकतं. पण सोशल मीडियावर या अफवा पसरत आहेत की उद्यापासून सगळं बंद होईल. तसं अजूनही तरी अधिकृतपणे काही जाहीर झालेलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की घाबरून जाऊन पेट्रोल पंपांनी, किराणा दुकानांवर गर्दी करू नका. तुमची ही घाईच महागाईला आमंत्रण देत आहे. आता मला तुमचं समज जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच भारतामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची गरज आहे का, की आपण केवळ अफवांवर बळी पडत आहोत? कारण 2020 मध्ये आपण पाहिलं की लॉकडाऊनमुळे सामान्यांचे किती हाल झाले होते. छोटे दुकानदार असतील, मजूर असतील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबीय यांसारख्या सगळ्यांना याचा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा अशी परिस्थिती आपल्याला परवडणार आहे का? तुमचं मत जे काही असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचं प्रत्येक कमेंट आम्हाला कळत. मित्रांनो, भारतामध्ये लॉकडाऊन लागणार आहे अशी अफवा सर्वकडे पसरत आहे. त्यामुळे लोक पेट्रोल पंपावरती लाईनी लावून उभे आहेत. त्यांना अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, कारण भारतामध्ये लॉकडाऊन लागणार नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त लॉकडाऊनमध्ये जशी आपण परिस्थिती आली होती त्याच्यावर भारतीय लोकांनी सर्वांनी सोबत येऊन त्याच्यावर मात मिळवली होती. तशीच मात आपण याच्या पुढं जर समजा युद्ध चालूच राहिलं आणि काही पुरवठा कमी पडला तर आपण त्याच्यावर मात करू शकतो सोबत असल्यावर, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. भारतामध्ये लॉकडाऊन लागणार नाही आहे, पण मात्र असे अफवा सोशल मीडियावरून किंवा इतर काही सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पसरवल्या जात आहे. कृपया करून तशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. भारतामध्ये काही लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे, म्हणून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.